तर आम्ही ना काल केली होती इडली आणि इडलीचं पीठ थोडंसं शिल्लक राहिलं होतं. त्याचा बनवते मी आता उत्तप्पा. तर काय केलं म्हणजे पॅन आहे तर पॅनला धुवून घेतलं आणि कांद्याने सगळीकडे थोडं असं तेल लावून घेतलं आणि इडलीच्या पिठामध्ये थोडंसं मीठ घालून छान असं पातळ थोडंसं केलं आणि पसरून घेते. आणि माझ्या माझ्या पद्धतीनं मी उत्तप्पा बनवते बरं का. आता कोण-कोण डायरेक्ट पण जे काही व्हेजिटेबल वगैरे आहेत तर ते घालतं. पण मी थोडंसं हलकसं असं पातळ असं पसरून घेते. खूप जास्त पण डोश्यासारखं पातळ नाही करत. त्याच्यावर मग बारीक कट केलेला कांदा, टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर. आता संचितला मिरची आवडत नाही, त्यामुळे मिरची मी घालत नाही. थोडीशी मिरची घालायची. नंतर पावभाजी मसाला घाला बरं का. पावभाजी मसाल्याने एकदम छान अशी टेस्ट येते. नंतर मग थोडंसं तूप घालून सगळं दाबून असं घ्यायचं, जेणेकरून कांदा, टोमॅटो बाहेर येऊ नये. आणि असं जरी ठेवलं तरी चालते, पण मी दोन्ही साइडनी भाजते. दोन्ही साइडनी भाजलं कसं उत्तप्पा एकदम छान लागतो. आणि डायरेक्ट पिठामध्ये जर कांदा, टोमॅटो असं मिक्स केलं ना, तर एवढा असा पातळ असं होत नाही. खूपच जाड होतं आणि ते काही एवढा बरोबर लागत नाही. तर हा आपला पहिला उत्तप्पा तयार झालाय. दुसरा पण बघू शकता मी मसाले थोडेसे जास्त घातले होते. उत्तप्पा कसा झालाय नक्की सांगा या खायला. बाय.